मित्रांनो, तुमच्याकडे P3 किंवा P4 किंवा काही असे पी सी आहेत का ज्यांचे रॅम 256 किंवा 512 अगदी 128 रॅम असलेली पी सी पण आपल्याला वापरता येऊ शकतात. मी पाहिलं आहे की माझ्या काही मित्रांकडं P4 आहेत ज्यांचे रॅम 1 GB पर्यंत आहेत, तरी त्यांची तक्रार अशी आहे की ते त्याला ई-लर्निंगसाठी वापरू शकत नाहीत. त्याच्यावरती AutoCAD चालत नाही किंवा ॲडोबचे सॉफ्टवेअर तर अजिबातच चालत नाही. ऑफिस 2013 सुद्धा इन्स्टॉल करायला खूप त्रास होतो, कारण ऑफिस विंडोज 7 टाकायला सुद्धा त्रास होतो. विंडो XP वरती थोडं कसं वापरायचं हे आपण आज बघणार आहोत. विंडो XP असो किंवा अगदी विंडो 98 असो, तुम्हाला या पी सीचा नक्कीच उपयोग करून घेणं पॉसिबल आहे. कसं हे आज आपण समजून घेणार आहोत. अगदी किरकोळ कॉन्फिगरेशन असणारे पी सी सुद्धा तुम्हाला Core2 किंवा i3च्या वेगाने वापरता येतील. विशेष म्हणजे तुमचा विद्यार्थी जेव्हा 256 रॅम असणारा पी सीवर बसतो किंवा हाय कॉन्फिगरेशन असलेला पी सीवर बसतो, दोन्हीतला फरक तो सांगू शकणार नाही. तो तक्रार करणार नाही की सर हा पी सी थोडा स्लो चालतो किंवा मॅडम त्या पी सीवरती मला फास्ट काम करता येतं. दोन्हीमध्ये परफॉर्मन्समध्ये काहीच फरक दिसणार नाही. एवढंच काय, तुम्ही ॲडोबेचे सगळे सॉफ्टवेअर वापरू शकता, AutoCAD वापरू शकता, ऑफिस 2013 वापरू शकता, ई-लर्निंग करता येईल. यासारखे सर्वच ॲप्लिकेशन तुम्हाला वापरणं शक्य होणार आहे. हे कसं शक्य होईल हे तुम्हाला मी आता हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही नक्की या गोष्टी करून पहा, तुमच्या लक्षात येईल. तुमच्याकडे असलेले पडीक पी सी सुद्धा आता वापरण्याजोगे बनणार आहेत. यासाठी तुमच्याकडे एक तरी एक्सटेंडा पी सी असावा. X300 किंवा X350 किंवा X550 कुठलाही पी सी चालेल. एक्सटेंडा नसला तरी चालतं, परंतु त्याचं कॉन्फिगरेशन करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास पडेल. पण एक्सटेंडा असेल तर तो रेडीमेडच असणार आहे. म्हणजे एक एक्सटेंडा आणि इतर कुठल्याही पी सीला आपण एक्सटेंडा जोडणार आहोत. कसं जोडायचं याचं कॉन्फिगरेशन आता आपण समजावून घेऊया. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा हा जो पी सी आहे ज्याला आपण एक्सटेंडा म्हणतो किंवा तुमचा मुख्य पी सी, त्या एक्सटेंडा पी सीवरती आपण माय कॉम्प्युटरवर जाऊया, राईट क्लिक करूया आणि मॅनेजमध्ये जाऊया. तुम्हाला युजर क्रिएशन माहिती असेलच, मी तेच आता करतो आहे. या ठिकाणी आपण लोकल युजर्स अँड ग्रुपवरती डबल क्लिक करू. युजर्स मिळाले मला. इथं सध्या माझ्याकडं एकच युजर आहे. तुमच्याकडं एक्सटेंडा असल्यामुळं कदाचित 6 युजर असतील. इथं मी राईट क्लिक करतो आणि काही युजर क्रिएट करतो. उदाहरणार्थ इथं मी PC1 असा युजर क्रिएट करतो. फुल नेम तेच लिहिलं. पासवर्डसुद्धा PC1 लिहितो. कन्फर्म पासवर्ड PC1. आणि अशा प्रकारे PC1 नावाचा एक युजर मी क्रिएट केला आहे. तुमच्याकडे PC1 ऑलरेडी असेल तर PC1, PC2, PC3, 4, 5 आणि 6 ऑलरेडी असण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही एक्सटेंडा वापरताय. तर तुम्ही 7, 8, 9, 10 जितके पाहिजे तितके युजर्स क्रिएट करू शकता. या स्वरूपात युजर क्रिएट करायचं आहे. युजर क्रिएट झाल्यानंतर ग्रुप्सवरती क्लिक करूया. आपण ग्रुप्समधील ॲडमिनिस्ट्रेटरवर क्लिक करूया आणि इथं ॲड करून घेऊया. इथं लिहूया PC1 की जेणेकरून मी PC1ला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स देऊन टाकले. अप्लाय आणि ओके. त्यानंतर रिमोट डेस्कटॉप युजरमध्ये जाऊया, ॲड करून घेऊया PC1. जो काही तुम्ही युजर क्रिएट केला असेल त्याला तुम्ही ॲड करून घ्या. अप्लाय आणि ओके. अशा प्रकारे त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स देऊन टाकले. तसंच त्याला रिमोट डेस्कटॉप युजरलासुद्धा आपण क्रिएट करून ठेवलं आहे. इतकं सेटिंग केल्यानंतर हे सगळं सेटिंग आपण एक्सटेंडा पी सीला करत आहोत. त्यानंतर तुमच्या एक्सटेंडा पी सीवरती तुम्हाला चेक करायचं आहे की फायरवॉल ऑफ आहे का. तसं MSCITसाठी सुद्धा आपल्याला ई-लर्निंग करण्यासाठी फायरवॉल ऑफ लागतेच. तर फायरवॉल ऑफ आहे का पहा. या ठिकाणी नॉट कनेक्टेड असा ऑप्शन असला पाहिजे. जर ग्रीन ऑप्शन असेल तर तुम्हाला फायरवॉल टर्न ऑफ करता येईल. तर चुकून इथं क्लिक असेल हे कॅन्सल करून तुम्हाला इथं क्लिक करायचं हा चेकबॉक्सवरती आणि ओके करायचं आहे. तर फायरवॉल ही ऑफ असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला माय कॉम्प्युटरवरती राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीत गेल्यानंतर इथं बघा रिमोट सेटिंग हा ऑप्शन आहे. यावरती क्लिक करा.
या ठिकाणी रिमोट टॅबवरती क्लिक करा. इथं काय लिहिलं बघा, डोंट अलाउ कनेक्शन टू दिस कॉम्प्युटर. हे कॅन्सल करून आपण अलाउ कनेक्शन्स फ्रॉम कॉम्प्युटर्स रनिंग एनी व्हर्जन ऑफ रिमोट डेस्कटॉप. लेस सिक्युअर आहे, पण आपण आपल्या नेटवर्कसाठी वापरत आहोत म्हणून हा ऑप्शन मी काय केला, ऑन केला. अशा प्रकारे इथं अप्लाय आणि ओके. आता इतकं सगळं केल्यानंतर तुमचा एक्सटेंडा आता रेडी आहे त्याचा डेस्कटॉप शेअर करण्यासाठी. मी आता विंडो XPचा PC घेतो. हा पहा, माझ्याकडे विंडो XPचा PC आहे. याच्यावरती काय सेटिंग करायचं आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला फायरवॉल ऑफ ठेवायचा आहे. विंडो XPचा फायरवॉल सेटिंग या ठिकाणी असतं बघा, ऑफर्स आहे फायरवॉल, ओके. आता विंडो XPच्या PCवरती मला एक्सटेंडामधील सर्व सॉफ्टवेअर्स वापरता आले पाहिजेत. यासाठी मी रिमोट डेस्कटॉपचा वापर करणार आहे. स्टार्टवर क्लिक करा. रन या ठिकाणी MSTSC असं लिहा, MSTSC रिमोटचा प्रोग्राम आहे हा, ओके. या ठिकाणी कॉम्प्युटरचं जो नाव विचारतो, ऑप्शनवर क्लिक करतो मी. माझ्या संगणकाचं नाव आहे एक्सटेंडा. तुमच्या PCचं काय नाव आहे ते पहा. ज्या एक्सटेंडा PCला काहीतरी नाव दिलं असेल तुम्ही, ते नाव तिथं लिहा. कॉम्प्युटरचं नाव लिहिलं, मग मी युजर नेम लिहिलं PC1, पासवर्डसुद्धा लिहिला PC1. इतकं सेटिंग केल्यानंतर ह्याला आपण सेव्ह करूया. सेव्ह ॲज डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवलं की नेक्स्ट टाईम विद्यार्थी जेव्हा वापरेल तेव्हा त्याला त्या डेस्कटॉपला आयकॉन दिसेल. त्यांनी फक्त इथं डबल क्लिक करायचं आहे आणि वापरायचं आहे. आता मी कनेक्टवरती क्लिक करतो. हे पहा, आपल्याला आता एक्सटेंडा जो लूक होता त्या PCवरती, जो इतर विद्यार्थ्यांना एक्सटेंडा मशीनवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही ॲप्लिकेशन वापरायला मिळणार आहेत तेच ॲप्लिकेशन आता विंडो XPचा PC वापरणाऱ्या मुलांना मिळणार आहेत. एवढंच काय, त्याला तोच स्पीड, तोच वेग मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण इरा लर्निंग करून पाहूया. वेब पेज ओपन केलं मी. माझ्याकडे बुकमार्क आहे. लॉग इन पेज ओपन केलं. तुम्हाला आवाज सुद्धा अगदी क्लिअर येणार आहे. आणि विंडो XPच्या PCवरती आता विद्यार्थी इरा लर्निंग करत आहे आणि त्याला तेच सॉफ्टवेअर, तेच इरा लर्निंग त्याच वेगाने ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. हे आता मी बंद करतो. स्टार्ट ऑल प्रोग्राम्स. इथं बघा, तुम्हाला ड्रीम व्ह्यूवर सॉफ्टवेअर वापरायचं आहे, वापरू शकता. MS ऑफिस वापरायचं आहे, ऑफिस 2013. थोडक्यात त्या एक्सटेंडा PCमध्ये जितके सॉफ्टवेअर तुम्ही टाकलेले आहेत ते सगळेच सॉफ्टवेअर त्या विद्यार्थ्याला आता वापरता येणार आहेत. ते सुद्धा त्याच वेगाने. AutoCAD, Google Chrome या सगळ्या गोष्टी त्याला सहजपणे वापरता येतील. ॲडोबीचं मास्टर कलेक्शन मी ओपन केलं आहे. ड्रीम व्ह्यूवर सारखं सॉफ्टवेअर जे ग्राफिक्सने भरपूर असतं. AutoCAD असं कुठलंही सॉफ्टवेअर आता सहजपणे तो वापरू शकतो. एक्झाम डेमोसुद्धा त्याला सहजपणे आता वापरता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या
कमी कॉन्फिगरेशन असलेल्या पीसीचा आता उपयोग करून घेऊ शकता. तरीही तुम्हाला काही शंका असल्यास डेफिनेटली मेलमध्ये दिलेल्या नंबरवर मला कॉल करा. धन्यवाद.